विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रमोद सायंकार आपलं सर्वांचं स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आपण शिकत आहोत चेंज द वॉइस। चेंज द वॉइसमध्ये आज शिकणार आपण पाचवा प्रकार, तो म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स। पास्ट टेन्समधील पास्ट कंटिन्युअस टेन्स हा दुसरा प्रकार आहे। तर याचं ॲक्टिव्ह वेजचं पॅसिव्ह वेज किंवा पॅसिव्ह वेजचं ॲक्टिव्ह वेज कसं करायचं हे आपण शिकून घेणार आहोत। चला तर सर्वप्रथम आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय। तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। याचं कन्स्ट्रक्शन काय आहे पॅसिव्ह वेजचं ते लिहून घेऊया आपण। ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस बीइंग प्लस V3 प्लस एक्सटेंशन प्लस बाय प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट। हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे पॅसिव्ह वेजचं कन्स्ट्रक्शन आहे। आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मधील ॲक्टिव्ह वेजचं कन्स्ट्रक्शन जर म्हटलं तर सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट। तुम्हाला जर याआधीची व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही स्वराज एज्युकेशन अकॅडमी किंवा सायंकार सर असं तुम्ही टाईप करू शकता आणि सगळे जे मागील व्हिडिओ आहे आपले 10चे वगैरे सगळे ते तुम्ही बघू शकता। त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही या स्वराज एज्युकेशन अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येऊन जाईल। चला तर आपण सुरुवात करूया सेंटेन्सला। बघा सेंटेन्स, ही वॉज प्रोव्हाइडिंग द की टू सक्सेस। आता हे सेंटेन्स जे आहे तर हे सेंटेन्स आहे ॲक्टिव्ह वेजचं परंतु पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं। बघा इथे तुम्हाला दिसत आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर पैकी वॉज प्लस V4 आणि ऑब्जेक्ट, त्यामुळे हे सेंटेन्स आहे ॲक्टिव्ह वेजचं। आता याला करायचं आपल्याला ट्रान्सफर कशामध्ये तर ते म्हणजे पॅसिव्ह वेजमध्ये। मग पॅसिव्ह वेजचं कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे, तुम्हाला ते पाठ करायचं आहे। तर कन्स्ट्रक्शन काय म्हणते की सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट। आता ऑब्जेक्ट ओळखा, मी तुम्हाला वारंवार सांगितलं की ऑब्जेक्ट हा वर्बच्या नंतर लगेच असतो। म्हणजेच इथे वर्ब आहे प्रोव्हाइडिंग, द की टू सक्सेस हे आहे आपलं ऑब्जेक्ट। लिहून घेऊया द की टू सक्सेस लिहिलं। त्यानंतर प्लस वॉज ऑब्लिक वेअर पैकी तुम्हाला काय घ्यायचं आहे तर इथे घ्यायचं आपल्याला वॉज, त्यानंतर प्लस बीइंग हा शब्द प्रत्येक कंटिन्युअस मध्ये येत असतो। लगेच ऑक्झिलरी वर्बच्या नंतर बीइंग हा शब्द येतोच, तेव्हा तो तुम्हाला न चुकता जशास तसा लिहायचा आहे। बीइंग प्लस V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब, क्रियापद कोणतं आहे प्रोव्हाइडिंग। तिसरं रूप लिहायचं आहे तुम्हाला प्रोव्हाइडेड। प्रत्येक पॅसिव्ह वेजमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असते, प्रोव्हाइडेड लिहिलं। त्यानंतर प्लस एक्सटेन्शन, तर एक्सटेन्शन इथे आपल्याला दिसत नाही त्यामुळे ते लिहायचं नाही। नंतर घ्यायचं आहे बाय आणि सब्जेक्ट, सब्जेक्ट कोणता आहे हिची द्वितीय विभक्ती तुम्हाला घ्यायची म्हणजे सब्जेक्ट टू कन्वर्ट, हिची द्वितीय विभक्ती आहे हिम। बघा सेंटेन्स कसं तयार झालं, द की टू सक्सेस वॉज बीइंग प्रोव्हाइडेड बाय हिम। अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार झालं। दुसरं सेंटेन्स आपण बघूया, डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ दीज थ्री वेअर मेकिंग डिफरंट क्लायमेकर्स। अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे। आता हे सेंटेन्स ॲक्टिव्ह वेजमध्येच आहे आणि याला करायचं तुम्हाला पॅसिव्ह वेजमध्ये। पॅसिव्ह वेजमध्ये करत असताना सर्वप्रथम अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन काय घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट आहे इथे डिफरंट क्लायमेकर्स, ते लिहून घ्यायचं आहे। डिफरंट क्लायमेकर्स लिहून घेतलं आपण। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर वॉज ऑब्लिक वेअर पैकी आपल्याला इथे घ्यायचं आहे वेअर प्लस बीइंग हा शब्द लिहूया प्लस थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब, क्रियापद कोणतं आहे मेकिंगचं तिसरं रूप आहे मेड, प्लस एक्सटेन्शन इथे नाही आहे त्यामुळे नाही घ्यायचं, प्लस बाय आणि सब्जेक्ट टू कन्वर्ट। सब्जेक्ट कोणता आहे इथे डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ दीज थ्री, तर हे सब्जेक्ट तुम्हाला जशास तसं लिहून घ्यायचं, याची द्वितीय विभक्ती होणार नाही। बाय डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ दीज थ्री। अशा प्रकारे हे दोन सेंटेन्स आपण
ॲक्टिव्हचे पॅसिव्हमध्ये करून घेतले. तुम्हाला उत्तमरित्या हा पास्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रकार तुम्हाला नक्की समजला असेल. त्यासाठी अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर ऑब्टेन करायचे असेल तर या स्वराज एज्युकेशन अकॅडमी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच तुम्ही त्याला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.